आतमध्ये गेल्यानंतर आहे ना, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। आतमध्ये लालबागच्या राजाचं काम चालू आहे बघा। खाली जमीन आहे ही आणि जमिनीच्या वरती हे प्लाय लावलेले आहेत। तर प्लायच्या वरून ही रांग अशी सरळ लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार आहे बघा। मंडपाजवळ आलो आहोत ते बघा। हा बघा, इथून हा राजाचा दरबार सजणार। ते फॅन वगैरे आहेत, फॅन वगैरे प्रत्येक रोला फॅन वगैरे लावलेले आहेत ते बघा। हा इथून गेट एक चालू होतोय आणि हा राजाचा मेन गेट आहे। मी तुम्हाला त्या साईडला घेऊन जातो, आपण तिकडे जाऊया। नमस्कार मित्रांनो, कसे सर्व? आय होप सर्व ठीक असणार। थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला आज समजलं असेल की आज आपण मुंबईचा राजा म्हणजेच नवसाला पावणारा आपला गणपती बाप्पा लालबागचा राजा ची तयारी चालू आहे। मंडप डेकोरेशन वगैरे कसं आहे तर त्याविषयी आपण लालबागला जाणार आहोत। तर लालबागच्या राजाच्याबद्दल सांगायचं झालं तर इथे खूप गर्दी असते। आता मी करिरो स्टेशनला आहे, तेव्हा करिरो स्टेशन माझ्या पाठीच आहे। तर इथून मी लालबागला जातो आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे की काय काय लालबागच्या राजाची तयारी कशी चालू आहे। ह्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग जाऊया आपण आणि लालबागच्या राजाची तयारी बघूया। करिरो स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर एक समोर गल्ली जाते, त्या गल्लीतून लेफ्ट घेतल्यानंतर आपण डायरेक्ट लालबागला बाहेर पडू। चला मग तिकडे जाऊया आता आपण। लेफ्ट साईडचा रस्ता क्रॉस केल्यानंतर इथे छोटे छोटे कारखाने आहेत, हे कारखाने आहेत। त्यानंतर पुढे जाऊन परत राईट घ्यायचं आहे आपल्याला, पुढे जाऊया मग आपण। बघा इथे सुद्धा कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तींचं काम चालू आहे आता। चला आपण पुढे जाऊया। या साईडला सुद्धा गणपतीचा एक कारखाना आहे बघा। गणपती बाप्पाच्या मूर्तीचा कारखाना इथे काम जोरदार चालू आहे। थोड्याच दिवसामध्ये गणपती बाप्पाचं आगमन चालू होणार आहे। बघा गणपती बाप्पाच्या मूर्त्या इथे सुद्धा आहेत। चला मग आपण आता राईट घेऊया। राईट घेऊन थोड्याशा अंतरावरती लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला। चला मग आपण आता इथून लेफ्ट घेऊया। हे बघा ही बिल्डिंग दिसते, छोटी बैठी चाळ आहे आणि इथून आपण आता लेफ्ट घेणार आहोत आणि समोरच लालबागचा रस्ता। हा पुढे सर्व लालबागचा राजाचा मंडप वगैरे लावलेला आहे। आपण तिकडे जाऊया। या साईडला सर्व गणपतीच्या साईडचे वगैरे मिळत आहे बघा, पडदे वगैरे लावलेले आहेत आणि ह्या साईडला हा राजाचा गेट आहे। हा इथून गेट एक चालू होतोय आणि हा राजाचा मेन गेट आहे। मी तुम्हाला त्या साईडला घेऊन जातो। हा मोठ्या गेटचं काम चालू आहे बघा, हा राजाचा गेट आहे। हा मेन गेट आहे, लालबागच्या राजाचा मेन गेट आहे। आतमध्ये गेल्यानंतर आहे ना, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि पुढे एक गेट आहे, तो भक्तांसाठी असतो। तिथे लाईन खूप मोठी असते, दर्शनासाठी रांग असते, त्यासाठी व्यवस्था वगैरे केलेली आहे। तो आतमध्ये तुम्हाला तो गेट दिसतोय ना, तिथून पूर्ण व्यवस्था असते भक्तांसाठी आतमध्ये लाईनमध्ये जाण्यासाठी, दर्शनासाठी लाईन आहे। मग आता आपण पुढे जाऊया, पुढचा एक गेट बघूया, इथून नंतर एंट्री करूया आपण। मेन गेट आहे ना आतमध्ये, तो जाऊया बघायला। त्या भक्तांच्या दर्शनासाठी भक्तांना लाईन लावायला जो गेट असतो तिथून जाऊया आतमध्ये। गेटचं काम चालू आहे आता। आपण भक्तांना ज्या दर्शनासाठी गेट असतो त्या गेटच्या आतमध्ये जाणार आहोत आपण। हा बघा इथे सुद्धा गेटचं काम चालू आहे। आता आपण आतमध्ये चाललोय। हे बघा इथे आपण जे लाईनसाठी थांबतो ना, तो हा गेट आहे।
हे रो लावलेले आहेत एक एक लाईनसाठी वगैरे. हे बघा त्यांच्या सेवेसाठी आहे ना, ही खाली जमीन आहे ही, आणि जमिनीच्या वरती हे प्लाय लावलेले आहेत. तर प्लायच्या वरून ही रांग अशी सरळ लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार. हे बघा पूर्ण नवीन बांधकाम चालू आहे सर्व. हे रॉड वगैरे लावलेले आहेत इथे, सर्व प्लाय लावलेले आहेत की कोणाचे पाय वगैरे चिखलामध्ये वगैरे पाऊस पडला तर कोणाचे पाय वगैरे चिखलामध्ये घाण होऊ नये म्हणून हे सर्व अरेंजमेंट केलेली आहे लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाने. हे बघा ते फॅन वगैरे आहेत, फॅन वगैरे प्रत्येक रोला फॅन वगैरे लावलेले आहेत. हे बघा इथे आतमध्ये काम चालू आहे. हे गेटचे खांब वगैरे आहेत आणि ते कटिंग वगैरे लाकडांची कटिंग वगैरे प्लाय कटिंग वगैरे होते. हे बघा पुढे मी तुम्हाला दाखवतो. हे गेटचंच काम चालू आहे आतमध्ये, पाऊस असल्यामुळे हे गेटचं काम इथे चालू आहे. बघा हा गेट आहे. आता इथून आपण आता काम चालू आहे, आता आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय काम चालू आहे ते. हा बघा इथून हा राजाचा दरबार सजणार. फायनली आपण आलो आहोत लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ आलो आहोत. ते बघा मंडप तुम्हाला दाखवतो, लालबागच्या राजाचा मंडप. आतमध्ये लालबागच्या राजाचं काम चालू आहे आणि इथून आपण या साईडला आतमध्ये लालबागच्या राजाचं काम चालू आहे आणि आपण आता आलो VIP एंट्रीकडे. ही VIP एंट्री आहे, बघू शकता तुम्ही इथून VIP एंट्री. आणि इथे हनुमान मंदिर आहे. या साईडला पोलीस पारा, पूर्ण मंडप बंद आहे. आतमध्ये लालबागच्या राजाचं काम चालू आहे बघा. या साईडून VIP तिथून आपण आलो आहोत आतमध्ये. समोरच दत्त मंदिर, हनुमान मंदिर आहे समोर. चला मग मित्रांनो, या ब्लॉगचा शेवट करूया. जर तुम्हाला आणखीन कोणत्या गणपतींचे मंडपची तयारी वगैरे बघायची असेल तर कमेंट्स करायला विसरू नका. आपण तिकडे नक्की भेट देऊया. जर या ब्लॉगमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना प्रेमाचा साईराम.